आणि पुढच्या काळामध्ये या मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये आपण या ठिकाणी शासनाकडे म्हणजे या बजेटमध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजींना मी विनंती केली आहे की या योजनेला निधी सरकारने द्यावा आणि मला वाटतं की या वर्षी या योजनेला निधी मिळेल. तोपर्यंत जोपर्यंत निधी येईल तोपर्यंत हे रस्ते खुले करणे, या रस्त्यावरचे अतिक्रमण काढणे, या रस्त्याला त्या ठिकाणी दोन्ही बाजूने झाडे लावणे, याची बाउंड्री फिक्स करणे. कारण आम्ही विचार करतोय की बाउंड्री जे फिक्स करायची आहे पांदन रस्त्याची ती शेड्यूल झाडे लावून फिक्स करायची. त्यामुळं हा रस्ता मोठा करायचा आणि हाही निर्णय घेतलेला. काल विधिमंडळ सदस्यांनी मागणी केली होती की जो रेकॉर्डवर पांदन रस्ता आहे जेवढा असेल तेवढा बांधकाम करायचा, कुठलंही अतिक्रमण ठेवायचं नाही. पण काही ठिकाणी पांदन रस्ता 9 फुटाचा आहे, काही ठिकाणी 12 फुटाचा आहे, काही ठिकाणी 18 फुटाचा आहे, काही ठिकाणी 30 फुटाचा आहे, काही ठिकाणी 60 फुटाचा आहे. म्हणजे ज्या ज्या भागामध्ये जो रस्ता ज्या ज्या लांबी आणि रुंदीचा असेल त्या सर्व रस्त्याला या योजनेमध्ये आता समाविष्ट केला आहे. 15 लाख रुपये प्रति किलोमीटर या रस्त्याला आता आम्ही निधी देणार आहोत. आणि मला विश्वास आहे की या राज्यातला अत्यंत महत्वाचा, या राज्यातलं सकल उत्पन्न वाढवणारा, या राज्याची जीडीपी वाढवणारा एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मला विश्वास आहे की मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना ही पूर्ण जेव्हा या राज्यामध्ये पुढच्या 5 वर्षात पूर्ण होईल तेव्हा राज्याचा जीडीपी हा प्रचंड वाढेल. शेतकऱ्याची एवढीच मागणी होती राज्यातल्या की शेतकऱ्याच्या शेतीत पाणी असलं पाहिजे, शेतामध्ये वीज असली पाहिजे आणि शेतकऱ्यांना 12माही रस्ता असला पाहिजे. या 3 मागण्या जर पूर्ण झाल्या तर शेतकऱ्याच्या मुलांना कधी नोकरी मागायचं काम पडणार नाही. याकरता जनतेची मागणी होती, शेतकऱ्याची मागणी होती. ही मागणी देवेंद्र फडणवीस सरकारने पूर्ण केली आहे.